प्रत्येक पावसाळा काही नवीन रस्ते दाखवतो, काही नवीन ठिकाणे दाखवतो आणि काही आठवणी कायमच्या मनात कोरून ठेवतो. आज आम्ही निघालोय अशाच एका प्रवासावर, ते म्हणजे म्हैसमाळच्या दिशेने. कोणत्याही रोड ट्रिपची सुरुवात आमच्यासाठी इथूनच होते. आज शनिवार, त्यामुळे सकाळी उठून पहिल्यांदा मी गाडी वॉश करून घेतली, कारण विकेंड म्हटलं की थोडंसं कुठं तर बाहेर जायचा प्लॅन होतो आमचा. आणि आज तसं काय फायनल काहीच नव्हतं. अचानक सुरतचं माझं प्लॅनिंग झालं की म्हैसमाळला जाऊ आपण. मराठवाड्याचं मिनी महाबळेश्वर म्हणून नावारूपाला आलेलं हे ठिकाण छत्रपती संभाजीनगरपासून अवघ्या 36 किलोमीटर अंतरावरती आहे. खुशीला आज शाळेतून सूरज घेऊन आला, हाफ डे केला. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आम्ही आता म्हैसमाळला चाललो, म्हणजे पूर्ण तयारीशी जातो. थोडासा उशीर झाला, थोडंसं लवकर जायला पाहिजे. हे जे दिसतंय तुम्हाला सगळी तयारी, आमचं खूप तगडं प्लॅनिंग आहे. म्हैसमाळला गेल्यानंतर चटई वगैरे घेतलेले आणि पाणी बॉटल्स वगैरे घेतलेले. दुपारचे 1 वाजता जातं, 1 वाजता आम्ही इथून निघतो म्हैसमाळला. म्हैसमाळ म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती असतं, जवळपास जे छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतात त्यांना माहीतच असेल की छत्रपती संभाजीनगरमधून म्हैसमाळ एक असं हे स्टेशन आहे की तिथं जवळपास छत्रपती संभाजीनगरचे जवळचे मराठवाड्यातले बरेचसे पर्यटक तिथं जातात. आणि तिथंच आम्ही दरवर्षी जायचा प्लॅन असतो आमचा. यावर्षी तोच प्लॅन झालेला आहे. 2 दिवसापासून पावसाला थोडीशी सुरुवात झाली, त्यामुळं सडन प्लॅन आमचा झालेला आहे. तर चला मग निघूया. थोडक्यात आता जवळपास सर्व गाडीत मी ठेवलेले, कॅमेरा वगैरे सगळं घेतलेले, पाणी बॉटल्स घेतलेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी बॉटल आणि एक छोटे घेतलेली सोबत आम्ही, खुशीची कॅप. आणि अशा प्रकारे आम्ही तिघेजण ऑल सेट झालो आहे. सूरज रेडी, खुशी रेडी. मी कधीच ते. चला तर इथून सिद्धूला घेतो आणि तिथून सरळ म्हैसमाळला. आता वाटेत कुठे जास्त थांबणार नाही, आम्ही लवकरात लवकर पोहोचायचा प्रयत्न करणार आहोत, कारण तिथे गेल्यानंतर थोडंसं मस्त एन्जॉय करणार आहोत. फुटबॉल पण घेतलेला आम्ही, तर खेळायला जर तिथं वेळ मिळाला तर ते पण खेळू आम्ही मस्त. तर अशा प्रकारे सिद्धू शेटला घ्यायला आलोय आम्ही. म्हणजे माझ्या भावाला खुलताबादला किंवा म्हैसमाळला जाताना पडेगाव मार्गे जात असतो आम्ही, पण यावेळेस जटवाडा मार्गे आलो, कारण का सिद्धूला घ्यायला इकडे आम्हाला मयूर पार्कला यायचं होतं. म्हणजे घरापासून मला एक 5 किलोमीटर जळगाव रोडला यायचं होतं, त्याच्यामुळे सिद्धूला घेऊन इकडून जटवाडा रोडने आम्ही आलोय. पण सुरुवातीचा एक 5 किलोमीटरचा रस्ता खराब आहे, पण त्याच्यानंतर रोड चांगला लागलाय. वातावरण पण खूप भारी झालं मित्रांनो. ढगाळ वातावरण, थोडंसं पाऊस पडायला लागलाय. इथं तुम्हाला विंडशिल्डवर दिसतोय पावसाचे थेंब. म्हैसमाळच्या आधी वाटेतच हा एक सुंदर स्पॉट दिसला. शांत पाण्याचं तळं, मागे हिरवेगार डोंगर. इतकं सुंदर दृश्य पाहून इथं थांबायचा मोह आवरला नाही. एक नंबर. आता ज्या ठिकाणी हा छोटासा घाट सुरू होताना आम्ही थांबलो होतो खाली, तिथं फोटो वगैरे काढायला थांबलो होतो. मस्त तिथं एक तळं होतं, तळ्याच्या बाजूला गाडी लावली होती आपण, मस्त एक ड्रोन शॉट घेतला. आणि हा आता घाट सुरू झाला आहे. पण आता हाच एक नेमका प्रॉब्लेम आहे मला, पुढे जाऊन तुम्हाला मी सांगेन. हा रस्ता 2026च्या मान्सूनमध्ये तरी कंप्लीट झालाय का नाही. 2-3 दिवसापूर्वी पेपरला आलं होतं की रस्त्याचं काम परत एकदा सुरू झालेलं आहे. आणि गेले जवळपास 2 ते 3 वर्षापासून या रोडचं काम चालू आहे. म्हणजे याच्यावरून तुम्ही विचार करा की एवढासा रस्ता करायला एवढे वर्ष का लागतात. पण ठीक आहे, कारण आता छत्रपती संभाजीनगर किंवा मराठवाड्यातले बरेचसे या ठिकाणी पर्यटक येत असतात आणि एक टुरिझम स्पॉट झालेला आहे हा चांगला म्हैसमाळ. म्हैसमाळ अगदी अवघ्या 2 किलोमीटर अंतरावरती राहिलं होतं. पण प्रवासात काही ठिकाणं अशी भेटतात की जिथं थांबणं भाग पडतं. आम्ही ही गाडी बाजूला लावली आणि निसर्गाच्या सानिध्यात जेवणाचा आनंद घेतला. लय भारी सेटअप लावलं इथं. आता गाडी या ठिकाणी पार्क केली. आता जेवणाचा आनंद घेताना आपण घरातून काय केलं होतं, चिकन मॅरिनेट करून आणलं होतं. आणि तर थोडंसं गरम वर करण्यासाठी आम्ही गॅस सिलेंडर घेऊन आलो घरातून छोटासा. सूरजने 100% काम इथं फत्ते पाडले. निसर्गाच्या सानिध्यात बसून केलेलं जेवणसुद्धा पंचतारांकित हॉटेलपेक्षा जास्त आनंद देतं. त्यामुळे प्रवासातले असे छोटे छोटे क्षण कायम लक्षात राहतात. या ठिकाणी आम्ही आता जेवण करायला थांबलो होतो, म्हणजे एक म्हैसमाळच्या 1-2 किलोमीटर अगोदर. आणि जेवण करून जस्ट आम्ही गाडीत बसतोय तोपर्यंत पावसाने सुरुवात केली. आणि पाऊस असा चालू झाला, तुम्ही बघू शकता. बऱ्याचशा गाड्या परत निघाल्यात, पण आम्ही निघालोय म्हैसमाळच्या दिशेने. खुशीचं जेवण अजून चालू आहे, भारी वाटतंय. फक्त म्हैसमाळला इकडे येणाऱ्यांसाठी खूप रस्त्यांमुळे खूप दैना होते.
रोडची कामं एकदम बकवास आहेत. मागच्या वर्षी जसा रोड होता तसा पण नाही राहिलेला. आम्हाला वाटलं की त्याच्यापेक्षा थोडंसं काहीतरी इम्प्रूव्हमेंट झाली असेल, पण अजिबात इम्प्रूव्हमेंट झालेली नाही. रोड एकदम बकवास आहे. म्हणजे म्हैसमाळच्या घाटातून जसं की तुम्ही वरती याल तिथून रोडचा पूर्ण सत्यानाश झालेला आहे. की सूरज तुम्हाला दाखवेल पुढचा रोड बघा, पूर्ण खड्डे आहेत रस्त्याने. त्याच्यामुळं इथं या गोष्टीने फक्त हिरमोड होतोय. नाहीतर जर तुम्ही कोणी येणार असशील म्हैसमाळला, फक्त रोडमुळे थोडंसं आपलं मन नाराज होऊ शकतंय. बाकी क्लायमेट एक नंबर झालेलं आहे. धुक्यानं पूर्ण परिसर वेढून काढलेला आहे. एकदम भारी वाटतंय. मस्त आम्ही इथं वनभोजन टाईपमध्ये आनंद घेतला, जेवण वगैरे केलं, ड्रोन शॉट्स घेतले आणि आता चाललोय आम्ही म्हैसमाळच्या दिशेने. पावसाचे थेंब आणि समोर मोकळा रस्ता, अशा क्षणासाठी तर रोड ट्रिप्स केल्या जातात. आपण पोहोचलोय आता म्हैसमाळला. अखेर मी म्हैसमाळला पोहोचलो. 30 रुपयांचं प्रवेश तिकीट घेतलं आणि आत प्रवेश केला. पण आज निसर्गाचा मूड काही वेगळाच होता. दाट धुक्याने संपूर्ण परिसर व्यापला होता. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे व्ह्यू पाहायला मिळत नाही याबद्दल शंका होती. आम्हाला वाटलं सुरुवातीला एवढं पब्लिक नसेल इकडं, पण या ठिकाणी जेवढ्या जाणार आहेत तेवढ्याच येणाऱ्या गाड्या आहेत. आता आम्ही पोहोचलो नेकलेस पॉईंटला, जो की हा पॉईंट आहे नेकलेस पॉईंट. इथं गाड्या तर भरपूर आहेत. मस्त भुट्टा वगैरे खाऊ आपण. पण आता बघणार काय आपण, कारण का पूर्ण धुक्याचं साम्राज्य पूर्णपणे पसरलेलं आहे. त्यामुळं दिसणं तर काहीच नाही. आपण फक्त आता इथं मस्त मक्याचे कणीस आपण एन्जॉय करू आणि त्याच्यानंतर थोडंसं थांबून पुढे एक पॉईंट आहे तिथं जाऊ. गाडी पार्क केली आणि त्या शांत वातावरणात काही सिनेमॅटिक क्षण कॅमेऱ्यात टिपले. पाऊस, धुकं आणि निसर्गाच्या सानिध्यात उभी असलेली आपली हॅरियर, हा क्षण खास होता. त्या दिवशी धुक्यामुळे म्हैसमाळचं खरं सौंदर्य आम्हाला पाहायला मिळालं नाही. पण तुम्हाला हे ठिकाण कसं दिसतं याची कल्पना यावी म्हणून माझ्या मागच्या भेटीत टिपलेले हे काही ड्रोन शॉट्स. मस्तपैकी मित्रांनो आता आम्ही भुट्ट्याचा वगैरे आनंद घेतला. धुक्यामुळं ना आजूबाजूला काहीच बघता येत नाही. त्याच्यामुळे आता आम्ही असं ठरवलं की इथून आता परत जायचं, कारण का 2-3 पॉईंट तिथं पण तोच प्रॉब्लेम झाला, कारण बघायला तर काहीच मिळालं नाही. पण प्रत्येक वेळी भन्नाट व्ह्यू मिळालाच पाहिजे असं नसतं. कधीकधी हे धुकं त्या जागेला वेगळं सौंदर्य देऊन जातं आणि पुन्हा इथे येण्याचं एक कारणही. परतीच्या प्रवासात घाटातलं दृश्य मात्र मनात कायम चुरलं गेलं. ढग, डोंगर आणि वळणदार रस्ता. मनात एकच विचार, पुन्हा एकदा इथं नक्की यायचं. जर हा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच रोड ट्रिपसाठी SR ON Wheels या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात एका नव्या प्रवासात. तोपर्यंत जय महाराष्ट्र.